झालाच पाहिजे। सफाई कामगाराचा बोर्ड स्थापन झालाच पाहिजे। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा। तानसेन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तानसेन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। स्वच्छ भारत अभियानात अन्यायाविरोधात सफाई कामगारांना हक्काच्या बोर्डासाठी महाराष्ट्रातील सफाई कामगार स्वातंत्र्य दिनी बहिष्कार टाकणार, रिपब्लिकन नेते तानसेनभाई ननावरे यांची घोषणा। मुंबई देशात एका बाजूला आपण लढण्याची भाषा करतो, परंतु या देशाची गेली 75 वर्षे सेवा केली त्या देशात आज ही वाल्मिकी सफाई कामगार समाज दुर्लक्षित आहे। या समाजाचा वेळोवेळी गैरवापर करण्यात आला, या समाजाला न्याय मिळू शकला नाही। या समाजाचे महाराष्ट्र राज्यासह देशात स्वतंत्र बोर्ड स्थापन करावे अशी मागणी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे। यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सफाई कामगार झेंडावंदन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगून एक प्रकारे स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार टाकणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल, आपल्या हक्काचं आपलं चॅनेल। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे काय म्हणाले ते आपण या बातमीपत्रात पहा। 19 एप्रिल 2023 रोजी आम्ही सफाई कामगारांच्या विविध प्रश्न घेऊन दिल्लीला जंतर मंतर येथे आंदोलनाला गेलो होतो। तिथे आमच्या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाची भेट झाली। त्यावेळेस आम्ही नरेंद्र मोदी सरकारला मागणीचं पत्र सादर केलं। त्या मागणीच्या पत्रामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या सफाई कामगारांच्या उन्नतीच्या दृष्टीने त्याची आम्ही चर्चा केली असता सफाई कामगारचा बोर्ड आहे, दिल्ली सरकारचा असं आग्रह आहे की ते राज्य सरकारच्या अखत्यारीतली बाब आहे आणि म्हणून आम्ही 27 एप्रिलला आझाद मैदान येथे सफाई कामगारांच्या बोर्डासाठी जेल भरो आंदोलनाची घोषणा केली होती। परंतु 27 जुलैला महावृष्टी झाल्यामुळे माननीय राज्य सरकार महाराष्ट्राच्या सरकारशी आमचा संपर्क झाला आणि त्यानुसार आम्ही जेलभरो आंदोलनाचं रद्द करू आमचं शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला विधान भवनामध्ये आश्वासित केलं की पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत सफाई कामगारांच्या बोर्डाच्या संदर्भात एक उच्चस्तरीय शासकीय कमिटीची आपण मीटिंग बोलू आणि त्यामध्ये निर्णय घेऊ। देवेंद्र फडणवीसांनी सफाई कामगारांच्या बोर्डाला मागणीला तत्वता मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं, अजूनही करतोय। आजच्या ह्या निमित्तानं मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्या टिळक पुरस्कार समितीने ज्या अनेक कारणासाठी नरेंद्र मोदींचं नाव निश्चित केलं त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया या 2 प्रकल्पामुळे, या 2 योजनेमुळे नरेंद्र मोदी साहेबांचा सत्कार टिळक पुरस्कार देऊन करण्यात आला। आपण बघितलं असेल काल परवा पार्लमेंटमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आला आणि 2.5 तासाचं भाषण नरेंद्र मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये केलं आणि त्यावेळी देखील त्यांनी स्वच्छ भारत योजनेची योजना कशी त्या देशामध्ये त्यांनी राबवली आणि स्वच्छ भारत योजनेमुळे नरेंद्र मोदी संसदेमध्ये असे म्हणाले की 4.5 लोकांचे प्राण स्वच्छ भारत योजनेमध्ये वाचले गेलेले आहेत। अशी ही नरेंद्र मोदीची
अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना आहे स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियानचा जो शिल्पकार आहे, योजना नरेंद्र मोदीची असेल, योजना भारत सरकारची असेल, तर देशाला स्वच्छ करण्याचा अभियान जो राबवतो तो सफाई कामगार मात्र आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे, न्याय हक्कासाठी ओरडत आहे. आजच्या या निमित्तानं मी या देशाच्या सरकारला, महाराष्ट्र सरकारला आठवण करून देऊ इच्छित आहोत की ज्या स्वच्छ भारत योजनेच्या पुरस्कारामुळे संपूर्ण जगामध्ये या देशाच्या सरकारचा आणि नरेंद्र मोदीचा प्रशंसा केली जात आहे, त्याच भारतामध्ये सफाई कामगारांना अनेक अडचणीला, अनेक गैरसोयींना तोंड द्यावं लागतं. ती मोठी दुःखाची बाब आहे. आणि म्हणून अत्यंत हताश होऊन, अत्यंत नैराश्याने मी महाराष्ट्रातील, मुंबई शहरातील तमाम सफाई कामगारांना आवाहन करत आहे की येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर या महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या तमाम सफाई कामगारांनी बहिष्कार टाकावून आपला निषेध व्यक्त करावा. याचा अर्थ असा, आम्ही स्वातंत्र्य दिनाचा धिक्कार करत नाही, आम्ही स्वातंत्र्य दिनाचा काळा दिवस म्हणून मानत नाही, परंतु ज्या हजारो लाखो सफाई कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नात आम्ही दिल्लीला जाऊन आलो. मुसळधार पावसामध्ये आम्ही आझाद मैदानामधून जेलवरच आंदोलन केलं. त्या प्रश्नाकडे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही आमच्या ज्या कोर कमिटीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला आहे की 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर आमचा सफाई कामगार बहिष्कार टाकणार आहे. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकार, शिंदे फडणवीस सरकार आमच्या सहनशीलतेचा अंत बघणार नाही. आमच्या सहनशीलतेची परीक्षा न घेता माथाडी कामगारांचं बोर्ड केलं, सुरक्षा रक्षकांचं बोर्ड केलं, बंजारा समाजासाठी बोर्ड स्थापन केलं, वडार समाजासाठी बोर्ड स्थापन केलं. जो सफाई कामगार आपलं प्राण, आपलं आरोग्य धोक्यात घालून या देशाला, या समाजाला, या शहराला, या राज्याला स्वच्छ ठेवायचं काम करतो, त्या सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नाकडे आमची काय मागणी आहे? सफाई कामगार काय मागतोय? या देशात परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी जे किमान वेतनाचं धोरण आखलेलं आहे, तो बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे, सार्वजनिक सुट्टी मिळाली पाहिजे, आमच्या कामगारांना फंड सर्व्हिस पेन्शनची सोय मिळाली पाहिजे. आणि यासाठी सफाई कामगाराला संघर्ष करावा लागत आहे. हजारो वर्ष ज्या कामगारांनी अन्याय अत्याचार सहन केला, त्या देशाशी एकनिष्ठ राहिला, ज्या हिंदू समाजाने आमच्या वाल्मिकी मेहतर समाजाला अस्पृश्य बनवून त्यांच्या हातात झाडू दिला, आमच्या वाल्मिकी मेहतर समाजाने मात्र हिंदू धर्माची कधी प्रतारणा केली नाही, विश्वासघात केला नाही. आजही आमचा वाल्मिकी मेहतर समाज स्वतःला हिंदू म्हणून घेत आहे. नवरात्री साजरा करतो, गणपतीला आणतो, हिंदू धर्मा. आज या देशामध्ये हिंदू राष्ट्राच्या गोष्टी केल्या जातात, हिंदू पुरस्काराचा विचार केला जातो, हिंदू हिंदू बाह्य मंडळाचा प्रचार केला जातो, हिंदू हिताच्या गोष्टी केल्या जातात. आणि जो सफाई कामगार सुदैवानं, दुर्दैवानं स्वतःला हिंदू म्हणून घेत आहे, त्याच्या मागण्याकडे मात्र हे हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणारे सरकार मात्र वाल्मिकी मेहतर समाजाकडे दुर्लक्ष करत असतील. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण तमाम सफाई कामगारांना आम्ही विनंती करतो की 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपण बहिष्कार टाकलाय. आपण आपल्या वस्तीमध्ये, आपण आपल्या घरासमोर गैरहजर राहून आपला निषेध व्यक्त करायचा आहे. आणि मला असा विश्वास आहे की सफाई कामगारांचा रोष स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय जो घ्यावा लागला, त्यामागची अगतिकता, त्यामागची आमची अपरिहार्यता समजून घेऊन लवकरात लवकर सफाई कामगार बोर्डाची महाराष्ट्र सरकार घोषणा करेल अशी आशा व्यक्त करतो. जय भीम, जय वाल. मी ईश्वरसिंग झंझोटक, युनायटेड सफाई कामगाराचा महाराष्ट्राचा अध्यक्ष. आम्ही गेले 27 तारीखला विधानसभेवर जेलभरो आंदोलन सफाई कामगाराचं केलं होतं.
त्याच्यात आमची मागणी होती राष्ट्रीय स्तर पर सफाई मजदूर बोर्ड निर्माण होना चाहिए। दूसरी मांगनी थी हमारी सफाई मजदूरों की बढ़ती हुई मौत में ड्रेनेज लाइन में जो हमारे लोगों की मौत हो रही है उनके परिवार को सरकार की तरफ से जीवन बीमा सुलभ लाभ मिलना चाहिए। तीसरी मागणी आम्ही सरकारकडे ठेवली आहे, सफाई मजदूरों के बच्चों के लिए जो प्राइवेट कन्वेंट स्कूल में उनको वहां पर एडमिशन नहीं मिलता, अगर एडमिशन मिलता भी है तो वहां पर वो कास्ट सर्टिफिकेट दिखाने के बाद उसको साइड में रखा जाता है और हमारे लोगों से 2-3 लाख रुपए की मांग की जाती है। ये भी एक हमारी महत्वपूर्ण मांग है। दूसरी बात हमारी मांग है सफाई मजदूरों का जो स्वतंत्र आर्थिक बोर्ड होना चाहिए। जिस प्रकार से माताडी इसका महात्मा फुले का बोर्ड है, जिस प्रकार से मातंग समाज का आर्थिक महामंडल है, इस प्रकार से इस धरती पर हमको भी वाल्मीकि समाज के लिए आर्थिक मंडल विशेष अलग से हमको चाहिए। सफाई मजदूरों के लिए विशेष हाउसिंग योजना निश्चित होने चाहिए। जिस प्रकार से महाराष्ट्र में माथाडी कामगारों के लिए हजारों हेक्टर जो जमीन है उनके लिए उनके बांधने के लिए घर बांधने के लिए उनको उनके आरक्षित रखी है, इसी प्रकार से हम सफाई कामगारों के लिए ये आरक्षित होने चाहिए, ऐसे सरकार से मांग करते हैं। और हमारा जो जात सर्टिफिकेट है, जिस प्रकार से वडारी समाज को इन्होंने 1961 का दाखला मांगते हैं कि आप पुरावा लाइए तो हम सर्टिफिकेट देंगे, लेकिन आज उनके भी लिए कठिन बात है। जो वडर समाज है उसकी भी मांगनी है कि हम 1961 का पुरावा हम कास्ट सर्टिफिकेट के लिए नहीं दे सकते। इसके लिए सरकार से भी हमसे जो मांगनी है कि 1950 का हमसे पुरावा ना मांगा जाए, हमारे से 1970 या 75 का, नहीं तो इसके नीचे जो है उससे हमारा मांगा जाए और हमको कास्ट सर्टिफिकेट की जो ये एक्ट है 1950 की रद्द होना चाहिए, उसको सुलभ और आसान होना चाहिए। इस प्रकार की हम मांग लेकर दिल्ली में भी हमने 19 अप्रैल को दिल्ली में मोर्चा निकाला। तो सरकार से हमारी यहाँ महाराष्ट्र में हमारी बात हुई देवेंद्र फडणवीस साहब से मोर्चे की, उन्होंने आश्वासन दिया है कि मैं आपकी मांग को पूरा करूंगा। और हमने कल उनके पास गए थे कार्यालय में, लेकिन उनका कोई सरकारी अधिकारी है मंत्रालय में, फणस्कर साहब, उनको हम मीटिंग जल्दी से जल्द लेने वाले हैं। वो शायद वहां उपस्थित नहीं थे मंत्रालय में, इसके लिए हम अगली तारीख उनसे मांगी है। और ये सफाई कामगारों के मसले के लिए हम पूरे महाराष्ट्र में आंदोलन छेड़ेंगे। और अगर फिर भी नहीं हुआ तो हम जिला स्तर पर, जिस प्रकार से जिला कलेक्टर एक विभाग है, कलेक्टर कार्यालय पे हम हमारे सफाई कामगारों को जागरूक कर हर जिले में हम आंदोलन छेड़ेंगे। ऐसा मैं आपके माध्यम से वाल्मीकि समाज को चेतावनी देता हूं और ये कहता हूं कि आप इस आंदोलन के लिए, अपनी समस्या के लिए तैयार रहिए। कभी भी आपको आंदोलन का आमंत्रण आ सकता है और सरकार से हमारी बहुत बात बोलनी चालू है। अगर सरकार करती है तो बहुत अच्छी बात है। सरकार का फटाकड़े फोड़कर, उनको मिठाई खिलाकर, हम आपस में मिठाई खाकर इसका जो सफाई कामगार बोर्ड है हम सरकार का स्वागत करेंगे और सरकार के साथ में खड़े हम रहेंगे। अगर हमारा सफाई कामगार का बोर्ड तो निश्चित से वाल्मीकि समाज सरकार के साथ खड़ा रहेगा। ऐसा मैं सरकार से अपेक्षा करता हूं कि जल्दी से जल्दी हमारा सफाई कामगारों का बोर्ड स्थापन करने की मेहरबानी करे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय वाल्मीकि। जय वाल्मीकि, जय भीम। हम भारत सरकार, बीजेपी में भारत की सरकार है और महाराष्ट्र में भी बीजेपी की सरकार है। वाल्मीकि समाज पिछड़ा हुआ और हमारे लोग सफाई कामगार संबंधित शिक्षित नहीं हो पाते हैं क्योंकि हमारी आर्थिक परिस्थिति बहुत खराब है। तो हम बीजेपी सरकार से, माननीय प्रधानमंत्री जी से रिक्वेस्ट करते हैं, वाल्मीकि समाज की तरफ से यूनाइटेड सफाई कामगार संगठन की तरफ से और सभी हमारे वाल्मीकि समाज के बुद्धिजीव नेतागण, हम ये चाहते हैं कि देश में सफाई काम मजदूरों के लिए एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडल बनना चाहिए।
ताकि हमारे लोगों के लिए सुविधाएं गवर्नमेंट की तरफ से मिले। सफाई मजदूर एक जो तबका है, अभी सभी समाज के लोग इससे संबंधित हो गए, पर हमारा कोई संगठन नहीं है, हमारा कोई बोर्ड नहीं है। हमें जो चीज की सुविधा मिलनी चाहिए वो चीज की हमें हमारे समाज को बेनिफिट नहीं मिल पाता है। और हमारे समाज पे जो अत्याचार होते हैं हर प्रांत में, देश के हर राज्य में, तो हमारी माननीय प्रधानमंत्री जी से निवेदन है कि उस पर जरा फोकस करें। आप जो कर सकते हैं, क्योंकि देश के आप प्रधानमंत्री है, तो आप किसी भी समाज को अगर फोकस करेंगे, किसी समाज के ऊपर, उनके ऊपर क्या अत्याचार हो रहा है, किस हिसाब से वो लोग जी रहे हैं, किस हिसाब से उनके परिवार चल रहे हैं, तो उसके ऊपर अगर आप ध्यान देंगे, फोकस करेंगे, तो हमारा समाज आपका हमेशा ऋणी रहेगा। हम यूनाइटेड सफाई कामगार संगठन की तरफ से हमारे अध्यक्ष जी है ईश्वर भाई जजोरकर और राष्ट्रीय अध्यक्ष है तानसेन भाई। तो हमारा संगठन मुंबई के अंदर अच्छा काम कर रहा है, प्रदेश के अंदर अच्छा काम कर रहा है। तो हमारे संगठन की तरफ से हमारी सरकार से, महाराष्ट्र सरकार से और बीजेपी सरकार से माननीय प्रधानमंत्री जी से एक ही निवेदन है कि सफाई मजदूर के लिए स्वतंत्र बोर्ड बनाया जाए। और इसीलिए हम अपने दो शब्द बोलकर धन्यवाद, जय भीम, जय वाल्मीकि। 10 मिनट में आ रहे हैं। सबसे पहले मैं जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मैं सफाई मजदूर यूनाइटेड यूनियन के माध्यम से सरकार से एक मांग रखता हूं कि भाई हमेशा से युगों युग से ये वाल्मीकि समाज काम करती थी। आज आम समाज के लोग ये सफाई कामगार बन गए हैं और ये महिला ढोने वाली समाज है। 400 साल से महाराष्ट्र में इनको लाया गया है। ये समाज के लोगों ने सबसे पहले महाराष्ट्र की गंदगी दूर करी है। तो भी हम महाराष्ट्र सरकार से, हमारे सफाई मजदूर यूनाइटेड यूनियन के माध्यम से ये मांग रखते हैं कि जो आम लोग हैं सबका इनका फायदा होगा। सफाई मजदूर बोर्ड बनना चाहिए और जो हमारी मांगे हैं, जो वाल्मीकि समाज के मुद्दे हैं कि भाई जाति प्रमाण पत्र के मुद्दे हैं, ये सरकार को हमारे ध्यान में रखते हुए मंजूर करना चाहिए। अभी हमारे लोग प्रदेश में अपने राज्य में जाते तो वो बोलते हैं तुम यहाँ से चले गए, इधर तुमको जाति प्रमाण पत्र नहीं मिलेगा, 15 साल से तुम चले गए, तुम्हारा इधर कुछ भी नहीं है, तो आखिर हमारे लोग जाएंगे किधर। तो साहब ये बहुत सारी ऐसी समस्या है समाज की। तो आज हम केंद्र सरकार से ऐसी मांगनी करते हैं कि जब इतना सम्मान हमारी केंद्र सरकार ध्यान में है कि वाल्मीकि समाज इस भारत के अंदर है और पूरे भारत का ये महिला हमारे पूर्वजन ढोते थे, आज टॉयलेट बन गए हैं। तभी तो हम टोकरियों में ढोते थे, तभी तो हम डब्बों में ढोते थे। तो सर मैं यही महाराष्ट्र सरकार से और फडणवीस साहब से और माननीय श्री शिंदे साहब से यही हाथ जोड़ के वाल्मीकि समाज के माध्यम से और सफाई कामगार के माध्यम से हमारे सफाई मजदूर यूनाइटेड यूनियन के सफाई कामगार संगठन के माध्यम से ये मांगे रखता हूँ कि हमारी मांगों पे जल्द से जल्द ध्यान दिया जाए और साहब इलेक्शन से पहले हमारी मांगे पूरी हो जाए। मैं यूनाइटेड सफाई कामगार संगठन का महाराष्ट्र उपाध्यक्ष राजपाल बिड़ला व प्रधान जी, हमने पिछले 19 अप्रैल को जंतर मंतर पे धरना दिया था। हमारी मांग थी कि हमें सफाई कामगार का कल्याण बोर्ड बनाया जाए। मेरी और मेरे सभी जो ईश्वर भाई हैं, हमारे वरिष्ठ नेता तानसेन भाई ननावरे, इन्होंने जो हमने सबने मिलकर वहाँ पर जंतर मंतर पे जो सफाई कामगार कल्याण बोर्ड के लिए जो मांगनी रखी थी, प्रधान जी से, हमारी प्रधानमंत्री जी से, नरेंद्र मोदी जी से हमारी एक ही अपेक्षा है, एक ही मांग है और ये विनंती है कि
कि सफाई कामगार वाल्मीकि समाज का कल्याण बोर्ड बनाए और जिससे आप सभी को, जितने भी हमारे जो सफाई कामगार बम्बई में वाल्मीकि समाज पूरे देश में जो रहते उनको उसका लाभ मिले। और दूसरा हमने 27 जुलाई को यहाँ पर महाराष्ट्र में मुंबई में आजाद मैदान में धरना दिया था, जेल भरो आंदोलन। उसके माध्यम से हमने हमारे जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हैं महाराष्ट्र में, सभी का धड़ल्ले से काम कर रहे, हमें उनसे और हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से ऐसी अपेक्षा है। हमने ये मांग रख के सफाई कामगार का कल्याण बोर्ड बनना चाहिए। उन्होंने हमारे से मुलाकात भी दी, हम उनका तहे दिल से धन्यवाद देते हैं। इतना ही बोल के मैं अपने 2 शब्द पूरे करता हूँ। धन्यवाद। मी संदीप लोहरी, युनायटेड सफाई कामगार संघटनाच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष। मी पहिले सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र करतो आणि आम्ही आमच्या युनायटेड सफाई कामगार संघटनेच्या वतीने दिल्ली इथे 19 एप्रिल 2023 ला जंतर मंतरवर आम्ही आंदोलन केलं। तर या आंदोलनाचे आमचे मूल मुद्दे होते की राष्ट्रीय लेवलवर प्रत्येक राज्यात आणि अख्खा भारतात सफाई कामगारांसाठी सफाई कामगार बोर्ड व्हायला, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावे करतो। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात 27 जुलै जेल भरो आंदोलन आम्ही मंत्रालयावर आम्ही जेल भरो आंदोलनचा मोर्चा काढला। तिथे त्या मोर्चात आम्ही म्हणजे लाखोच्या संख्येने का हजारोच्या संख्येने आम्ही तिथे उपस्थित राहिलो। त्या मोर्चा आम्ही केला आणि तिथे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं की आपली जे सफाई कामगार बोर्ड आणि सफाई मजदूर यांच्या मुलांच्या ज्या प्रायव्हेट शाळांमध्ये जे म्हणजे ऍडमिशन भेटत नाही त्यांना तिथे आरक्षण आणि त्यांना हाऊसिंग बोर्ड म्हणजे त्यांना सफाई कामगारांचा हाऊसिंग त्यांना मिळालं पाहिजे, बा त्यांना हक्काचे घर, सफाई कामगारांना हक्काचे घर, त्याच्यात हे आणि जात सर्टिफिकेट म्हणजे वाल्मिकी समाजाला कास्ट सर्टिफिकेट हे खूप मोठी बाब आहे की त्यांना हे भेटत नाही महाराष्ट्रात। कारण इकडनं आम्ही बाबा चला मी हरियाणावरून आलो, इकडनं आलो तिकडनं आला, पण स्थानिक आम्हाला महाराष्ट्र प्रशासन इथे जाती प्रमाणपत्र देत नाही। तर त्याची अट लावली की 1950 आम्हाला इथे पुरावा द्या, तुम्हाला जाती प्रमाणपत्र आम्ही देतो। पण शासनाकडनं आमचे ईश्वरसिंग झंझोटकर साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनीही तिथे शासनाला प्रशासनाकडनं मागणी केली आहे। पत्रव्यवहार सगळे पाठपुरावे सगळे चालू आहे आमचे, आताही चालू आहे की ती जी अट आहे ती कमी करण्यात यावी। 50 सोडून म्हणजे पुढे तुम्ही 70चा लावा, 75चा लावा, ते आम्हाला मिळावं। आणि जे राष्ट्रीय स्तरावर आहे सफाई मजदूर बोर्ड हे स्थापन व्हायला पाहिजे। आणि जसं की माथाडी कामगार बोर्ड बनवला आहे, बंजारा समाजासाठी बोर्ड बांधला आहे, वंडार समाजासाठी बोर्ड बांधला आहे, वडारासाठी, त्याच धर्तीवरती वाल्मिकी समाजासाठी बोर्ड स्थापन होऊ शकत नाही का? होऊ शकतात। जर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब या जेव्हा त्यांनी 2014 मध्ये जेव्हा इलेक्शनला उभा राहिले त्यावेळेला वाल्मिकी मंदिरात आदरणीय प्रधानमंत्र्यांनी वाल्मिकी मंदिरात जाऊन तिथे हातात झाडू घेऊन महर्षी वाल्मिकी मंदिराची साफसफाईला सुरुवात केली। आणि 2014 मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपले जीवनाची म्हणजे आपले प्रधानमंत्री पदाची जी जबाबदारी घेतली त्या वाल्मिकी मंदिरातून घेतली, तिथून सुरुवात केली। तर माननीय प्रधानमंत्री साहेब, मी आपल्याला हात जोडून सांगतो की जर तुम्ही या मंदिरात जाऊन सुरुवात करू शकता तर या समाजाचा भला होऊ शकतो। आणि तुम्ही वाल्मिकी समाजाचे पाय धुतात, ते आम्ही प्रयागराजमध्ये वाल्मिकी समाजांचे सफाई कामगारांचे आपण पाय धुतलेत, तर या वाल्मिकी समाजांचा पाय तुम्ही धुतात, पण त्याचं जे त्याला जीवन जगण्याचा जे हे आहे प्रश्न आहे ते आपल्याला मिळाला पाहिजे आणि आपल्यासाठी काही मोठी बाब नाही। मैं प्रधानमंत्री जी से फिर विनंती करता हूं कि आपके लिए बहुत बड़ी बात नहीं है वाल्मीकि समाज को बोर्ड देना, सफाई कामगार बोर्ड। ये आदरणीय प्रधानमंत्री, मैं आपसे विनंती करता हूं कि महाराष्ट्र सरकार और पूरे राज्य में, पूरे भारत में सफाई कामगार बोर्ड की स्थापना होनी चाहिए और वाल्मीकि समाज के लिए आर्थिक विकास महामंडल, जिससे कि वाल्मीकि समाज का विकास होएगा।
जिससे कि पूरे भारत में वाल्मीकि समाज के पास में ना कोई नौकरी है ना कोई धंधा है साहब। ये सिर्फ अपना गुजर व्यवहार जो अपने परिवार को जो पालते हैं, साफ सफाई करके अपना पेट पालते हैं। और हमारा वाल्मीकि समाज साफ सफाई करके जो भी 10 रुपया 20 रुपया जो कमाता है वो सिर्फ उनका खाने का ही घर चलता है। घर भी नहीं बराबर से चलता है। आज की इतनी महंगाई में घर भी बराबर से नहीं चलते, तो हमारे बच्चों को हम शिक्षा कैसे देंगे? तो अगर हमारे समाज का बोर्ड माननीय प्रधानमंत्री जी आप बना देते हैं, महाराष्ट्र राज्य में का पूरे भारतवर्ष में अगर सफाई कामगार बन जाता है, तो वाल्मीकि समाज आपका बहुत आभारी रहेगा। और वाल्मीकि समाज में डंके की चोट पे बोलता हूं कि पूरे भारत की वाल्मीकि समाज की मैं गारंटी लेता हूं साहब कि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब आपके पीछे खड़ी रहेगी। ये भले किसी भी पार्टी में काम करने दो, लेकिन अगर हमारा प्रधानमंत्री जी अगर हमारा काम ये सफाई कामगार बोर्ड और आर्थिक विकास महामंडल अगर ये काम दोनों हो जाते हैं आने इस राज्य अपना मोदी सरकार में, तो मोदी सरकार को हिलाने वाला इस भारत दल कोई भी नहीं है। ये सालों साल हमारे मोदी जी प्रधानमंत्री रहेंगे यहाँ पे। ये 2 शब्द बोल के मैं जय भीम, जय वाल्मीकि, जय महाराष्ट्र। मी किसन सारसर, युनायटेड सफाई कामगार संघटनेचं पदाधिकारी। मी आपल्या माध्यमातून सफाई कामगारांना एक सूचना देणार आहे। दिनांक 19 अप्रैल 2023 राष्ट्रीय तथा राज्य स्तरावर सफाई मजदूर बोर्ड निर्माण होना चाहिए असं एक आम्ही दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मोर्चा घेतला होता। तर तिकडे पण आम्ही निवेदन देऊन आलो। सरकारने तिकडनं पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तसंच सफाई मजदूर यांची जी आता मौत होते ते सेवरेज मध्ये उतरून किंवा असं घाण काम करून, तर त्या परिवारांना जीवन विमा किंवा त्याचा लाभ त्यांना भेटला पाहिजे। त्यांना कुठलं तरी असं संरक्षण भेटलं पाहिजे सरकारकडून, ही आमची एक अपेक्षा यांच्याकडे। आणि सफाई मजदूर ची जी मुलं आहेत त्यांना प्रायव्हेट कॉन्व्हेंट शाळा मध्ये त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। कारण आज मुलांना शिक्षण देणं तर लय कठीण झालंय आणि एक सफाई कामगार तर त्यांना शिक्षण देऊ शकत नाही। आणि यामुळे आमची लोक शिक्षित होत नाही आणि शिक्षित न झाल्यामुळे आम्ही आपला आवाज जेवढा उठवतो तेवढा आम्हाला दाबला जात आहे। आमच्यामध्ये शिक्षित मुलं होत नाही। त्याचं कारण एक आहे, सकाळी 4-5 ला आई वडील उठतात, ते सकाळी 4 ला जाऊन पहाटे 4-5 वाजता झाडू घेऊन आपलं घाण साफ करायला जातात, तर त्या मुलांना शाळेत सोडणार कोण? ही लई मोठी गंभीर समस्या आमच्या समोर। तर शाळेत मुलांना न सोडल्याने आमचं मुलांचं शिक्षण होत नाही, ही मोठी एक गंभीर समस्या आहे। आणि दुसरं एक चांगल्या शाळेमध्ये आम्ही आमच्या मुलांना टाकू शकत नाही, कारण आमचं मुलांकडे जाती प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही देऊ शकत नाही। त्या हिशोबाने आमची फी वगैरे जी आहे ती माफ होत नाही। तर आम्हाला पण इतर लोकांपैकी सारखा ती फी आम्हाला भरावी लागते। ते तेवढी आपली लायकी नाही असं समजा की आमची मुलांना आम्ही मोठ्या शाळेत शिकवायला पाठवू शकत नाही, कारण तेवढी आमची हिंमत नाही, तेवढी आमची आवक नाही, आमची कमाई नाहीये। तर या हिशोबाने पण आमच्या मुलांचं शिक्षण होत नाही। ते पण आपलं 5वी 6वी 7वी शिकतात, त्यानंतर झाडूच कामाला लागतात। म्हणजे याचा अर्थ असा झाला की बाबासाहेबांनी जे संविधानमध्ये म्हटलं आहे त्या हिशोबाने आमची सफाई कामगारांची मुलं तर कधी अधिकारी होऊ शकत नाही किंवा त्या पदावर ते जाऊ शकत नाही। आम्ही आहे तिकडेच रिंगणार, मरणार आणि संपणार असं आमच्या बरोबर होत आहे। आणि ह्या बरोबर असं सरकार गंभीराने ही बाब दखल घेत नाही, याचा एक संदेश आम्हाला सरकारला पाठवायचा आहे। तर सरकारकडनं आम्हाला एक अशी विनंती आहे, लवकरात लवकर हे सगळं आमचं जे सफाई कामगार कल्याण बोर्ड आहे ते, मग सफाई कामगारांचं हे जे विमा
किंवा सफाई कामगारांना एक स्वतंत्र त्यांचं स्वतःचं मालकीचं हक्काचं घर त्यांना दिलं पाहिजे. कारण इथे आमच्या लोकांकडे स्वतःची घरं नाहीये. कितीतरी लोक भाड्याने राहतात. जिथे काय बांधले गेले त्यांच्याकडे पुरावे नाही म्हणून महानगरपालिका तोडून टाकते. मग त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाहीये. आता मोदी सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे की सगळ्यांना मोफत आणि सफाई कामगारांना घर मिळणार, सेम राज्य सरकारने पण असं आश्वासन दिलेलं आहे. पण असे फक्त आम्ही आश्वासन ऐकतोय, असं काय दिलं जात नाही. दुसरं एक मालकी हक्काच्या घरासाठी ही म्हाडाची लॉटरी काढते, MMRDA किंवा म्हाडाची लॉटरी काढते घरासाठी. ही मेहतर वाल्मिकी सफाई कामगार समाजासाठी एक राखीव ठेवण्यात यावी, ज्यामध्ये फक्त वाल्मिकी समाजात अर्ज भरू शकतो. ते लॉटरी त्यांनाच लागली पाहिजे आणि त्यांच्याच लोकांना घरं भेटली पाहिजे. एक अशी सुविधा पण सरकारने उपलब्ध केली पाहिजे. हे एक आमचा मुद्दा आहे. हे लोकांना मिळतं पण आमचे गरीब लोकांना त्याचा काय फायदा भेटत नाही. आजपर्यंत मला वाटत नाही की वाल्मिकी समाज लोकांना घरं भेटली असेल लॉटरीमध्ये, कारण त्यांना भेटतच नाहीये. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, एक वाल्मिकी मेहतर सफाई कामगार कल्याण बोर्ड, तर हे झालं आर्थिक विकास महामंडळ. वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ हा एक आमच्या समाजाकरिता वेगळं केलं पाहिजे. कारण महात्मा फुले महामंडळमध्ये आमच्या लोकांना लोन भेटत नाही. खास कर मी मुंबईचं सांगतोय, नाहीतर सरकारला वाटेल की सगळीकडे आम्ही नाशिकला वगैरे पुन्हा औरंगाबादमध्ये ठीक आहे त्या गावी ठिकाणी भेटतं, पण मुंबईमध्ये कुठल्याही वाल्मिकी समाजाला हा लोन भेटत नाहीये. कारण त्याच्यामध्ये जे अट ठेवली आहे ती अट पुरवण्यात एवढं हे नाहीये, स्वीकृत नाहीये की ती अट आपण पार पाडू शकतो. सोपी नाहीये. कारण आज ज्या लोकांनी ते लिहून दिलेलं आहे की तुम्ही जामीनदाराला सांगतात की हमीपत्र द्या. हमीपत्र आज मुलगा बापाला देत नाही, भाऊ भावाला देत नाही. असं लोन मागायला आपण गेलो तर कोण देणार आहे? 5 लाख 10 लाखाला लोनला जामीनदार कोण उभा राहील? म्हणून ते आम्हाला भेटत नाही. आणि भेटत नाही म्हणून आम्ही कुठला धंदा व्यापार करू शकत नाही, कारण आमच्याकडे भांडवल नाही. ते भांडवल नसताना आम्ही लोक पुढे जाऊ शकत नाहीये. म्हणजे हा सफाई काम जे आहे आमच्याकडे, याच्यामध्ये पण आता एक नवीन कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी आली आहे. आता 40-40, 50-50 वर्ष जे सफाई काम आमची आजोबा आजी आई वडील करत आले, त्या ठिकाणी मुलगा करतो. आता ते 50-50 वर्ष काम करून सुद्धा ती जी बिल्डिंग तोडली जाते, तिकडे मोठा टावर उभा राहतो. त्या टावर आल्यानंतर तिकडे सफाई कामगाराला बाहेर काढलं जातं आणि तिकडे ती सोसायटी पूर्ण तो टावर ठेकेदारी पद्धतीवर चालवायला दिला जातो. म्हणजे त्या सफाई कामगाराला ते 4,000 देतात आणि ठेकेदाराला 40,000 देतात. मग हे ठेका त्याच समाजाच्या व्यक्तीला का देत नाही? त्यांना जी 8 तासाची सुविधा पाहिजे असेल तर हा समाज पण द्यायला तयार आहे ना. आणि शेवटी कामगार असतो कोण? तो सफाई कामगार असतो. तो नाही इलाजाने तिकडे तो कामाला जातो ठेकेदारकडे काम करायला. ही एक बाब जरा सरकारच्या कानात आम्हाला पोचवायची आहे. तर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक आमची नम्र अशी विनंती आहे की या बाबीवर जरा गंभीर्याने विचार करावा किंवा चांगल्या पद्धतीने जरा हे विचार करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. ही जय वाल्मिकी. हे आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल आणि आपण पाहतात महाराष्ट्र संध्या यूट्यूब चैनल. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चैनल के ऐसे ही नया वीडियो, हर एक वीडियो आपके मोबाइल पे पाने के लिए महाराष्ट्र संध्या यूट्यूब चैनल लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, कमेंट्स करो. धन्यवाद.